श्री स्वामी समर्थ. माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत घरात महादेवाची पिंडी कशी ठेवावी व घरात लक्ष्मी नांदेल, सुख समृद्धी मिळेल. चला तर बघूयात. आपण सगळेजण महादेवाची पूजा करतात, महादेवाची पिंडी ठेवून पूजा करतात. आपल्या देवघरात कधीही महादेवाचा फोटो किंवा मूर्ती ठेवू नये. देवघरात फक्त महादेवाची पिंडी ठेवावी, कारण महादेवाच्या फोटो किंवा मूर्ती नसते आणि मानवाला फक्त महादेवाच्या पिंडीला पूजा करण्याबद्दल सांगितले आहे. म्हणजे कसं आहे, आपल्यात फोटो किंवा मूर्तीची नसते, फक्त महादेवाची पिंडीची पूजा करण्यासाठी सांगितलेलं आहे. घरात पिंडी ठेवताना काळजी घ्यावी. घरात पिंडी 3 इंचपेक्षा मोठे नसावी. तुम्ही जेव्हाही महादेवाची पिंडी घ्याल, तुमच्या हाताच्या अंगठ्यापेक्षा मोठी पिंड घेऊ नये. म्हणजे तुम्ही कधी महादेवाची जर पिंडी घेत असल्या तर आपल्या हाताच्या अंगठ्यापेक्षा मोठं घेऊ नये. दुसरी गोष्ट म्हणजे पिंडीवर नाग नसावा आणि पिंडीवर नंदी सुद्धा नसावा. महादेवाची पिंड साधी असली तरी चालेल, पिंड दगडाची असली तर चालते. जर तुम्हाला जमत असेल तर पिंड हे पितळी घ्या. तसेच महादेवाची पिंडीची दररोज पूजा करताना जल अभिषेक करावा. आणि जर तुमच्या जवळ कमळगट्ट्याची मणी असेल तर ती जल अभिषेकच्या पात्रात टाका. म्हणजे एक कमलगट्ट्याची तुमच्याकडे बी असली तर ती काय करायचं, जलच्या पात्रात तुम्ही टाकून महादेवांना ते पाण्याने अभिषेक करा. तसेच महादेवाची पिंडी वरती हळद, कुंकू व सिंदूर हे महादेवाच्या पिंडीवर अर्पित करू नये. तसेच देवघरात महादेवाची पिंडी ठेवताना उजव्या हाताला गणपतीची मूर्ती ठेवावी व त्याच डाव्या साईडला महादेवाची पिंडी ठेवावी. नंतर सगळे देव ठेवावी. अशा प्रकारे तुम्ही देवघरात महादेवाची पिंडी ठेवा. श्री स्वामी समर्थ.